समोर येते ओबीसी समाज मुंबईत मोर्चा काढण्याची शक्यता आहे। दसऱ्यानंतर ओबीसी संघटनांकडून मुंबईत मोर्चाचं आयोजन केले जाण्याची शक्यता आहे। 8 किंवा 9 ऑक्टोबरला मुंबईत ओबीसींचा महामोर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। तर मराठा आरक्षणाच्या जीआर विरोधात ओबीसी समाज आक्रमक झाले। आता ओबीसी समाज मुंबईत मोर्चा काढण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। तर 8 किंवा 9 ऑक्टोबरला मुंबईत ओबीसींचा महामोर्चा होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दसऱ्यानंतर ओबीसी संघटनांकडून मुंबईत मोर्चाचं आयोजन केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। आताची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय, ओबीसी समाज आता मुंबईत मोर्चा काढण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। याआधी मराठा समाजानं मराठा आरक्षणासाठी मुंबईत मोर्चा काढला, आंदोलन झाली आणि यानंतर आता त्या जीआर विरोधात ओबीसी समाज आक्रमक झाला आहे आणि मुंबईत मोर्चा काढण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून। सागर, ओबीसी समाज सुद्धा मुंबईत मोर्चा काढण्याची शक्यता आहे का? अधिक माहिती या संदर्भात। एकतर एका बाजूला ज्या पद्धतीने जरांगे यांचं वातावरण सुरू आहे त्याला प्रत्युत्तर देण्याच्या दृष्टिकोनानं ओबीसी समुदायाच्या वतीने राज्यभरात विशेषतः मराठवाड्यामध्ये आंदोलन करण्यात आले होते आणि मोर्चा रॅली सुद्धा काढण्यात आली होती। त्याच धर्तीवर मुंबईमध्ये जरांगे यांचं जर आंदोलन होत असेल तर ओबीसी स्वतःची ताकद दाखवू पाहत आहे आणि त्या एक मोठा भव्य मोर्चा काढण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे। अर्थात या संदर्भामधलं नेतृत्व कोण करणार आहे, त्याचं नियोजन काय करणार आहे याची स्पष्टता आता जरी झाली नसली तरी साधारणतः ऑक्टोबर महिन्यामध्ये म्हणजे पुढील महिन्यामध्ये 2 ऑक्टोबरला दसरा आहे, त्याच्यानंतरनं या संदर्भामध्ये एक मोठा मोर्चा मुंबईत काढण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। या संदर्भातल्या अधिक तपशील काही दिवसात पुढच्या स्पष्ट होईल, पण तुर्तास तरी मुंबईत मराठा समाजाच्या आंदोलनानंतर ओबीसी समुदायाचा सुद्धा एक मोठा मोर्चा काढण्याचं नियोजन सुरू असल्याची माहिती उपलब्ध होती। निश्चितच सागर, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।